तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली। भेटीत नेमकी काय चर्चा झाली, जयंत पाटील काय म्हणाले, पाहूया। राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्याशिवाय आपल्या पक्षाला इंडियामध्ये घेतलं जाणार अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये। आता प्रसारमाध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत, हे पाहून आमचीच करमणूक होते। आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? साहेब, आपण एकदा उपमुख्यमंत्र्यांना भेटलात, एकदा मुख्यमंत्र्यांना त्याचं कारण जाहीर आहे। माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं। त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो। मला एक कळत नाही की अशा भेटीगाठी झाल्या की इतक्या टोकाचे अर्थ कसे काय निघतात। साहेब, एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, कुठंतरी अस्वस्थ आहेत। पण सोलापूर जिल्ह्याला विषय घेतला तर उत्तम जानकर असतील, राजू खरे असतील, यांचा ओढा कुठंतरी महायुतीकडे आहे। त्यामुळे अशा चर्चांना कुठंतरी पाठबळ मिळतं असं वाटतं? त्यांचा ओढा वगैरे नाही आहे। त्यांची अपेक्षा आहे की कामं व्हावीत मतदारसंघात। ते ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांची अपेक्षा आहे की आपल्या जनतेची कामं व्हावीत। त्यासाठी आवश्यक त्या योजना मध्ये त्यांच्या मतदारसंघाचा सहभाग व्हावा, यासाठी प्रत्येक आमदार प्रयत्न करणारच ना। त्यांच्या स्टेजवर जात आहेत, पक्षाच्या स्टेजवर गेले, पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य नाही। बाकी शासकीय कार्यक्रमाला गेलं तर मला वाटत नाही की त्यात काही विशेष आहे। आता आज बघायला गेलं तर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि त्यांचे मोठे बॅनर राजू खरेंनी लावलेले आहेत स्वागताचे। राजू खरे पूर्वी शिवसेनेत होते, त्यांचे चांगले संबंध त्यांच्याशी आहेत। मागच्या वेळी मग पवारसाहेब आलेले त्यावेळी पवारसाहेबांची बॅनर त्यांनी लावलेले। त्यामुळं राजू खरेंच्या बाबतीत तुम्ही अधिक प्रश्न मला विचारण्याची आवश्यकता नाही आहे। आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, आपण कार्यकर्त्यांना काय सांगू शकता की अस्वस्थ आहेत कार्यकर्ते? आपण सगळे पवारसाहेबांच्या, मला कळत नाही, आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना। आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत आणि ठामपणानं सर्व आमदार, सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।